नमस्कार. आज आपण हिरव्या मुगाची दाल बाटी बनवणार आहोत. त्यासाठी मी हिरवे मूग एक वाटी घेऊन स्वच्छ नीट करून 2-3 पाणी बदलून त्याला भिजत टाकलं होतं रात्रीचं. आता सकाळी उठून मी ते बाहेर काढलेलं आहे. एका पॅनमध्ये मी 3 चमचे अखंड धने घेतलेले आहेत. ते चांगले भाजून घेतलेले आहेत. आता हे तीळ पण मी भाजून घेते आहे 2 चमचे. मला लागणार आहेत ते. हे जिरे आहेत 2 चमचे आणि कसुरी मेथी. आता हे सगळं मिश्रण आपण मिक्सरला वाटून घेणार आहे. दरदरीत, फाईन पिसायचं नाही. ह्या मसाल्यामुळं दाल बाटीला एक वेगळीच चव येते. आणि दाल बाटी शक्यतो कशी म्हणजे पिठाची बनते. आज आपण हिरव्या मुगाची बनवणार आहोत. त्यामुळे ही दाल बाटी पौष्टिक आहे. आता ही हिरवे मूग आपण काय करूया, मिक्सरला लावून घेऊया. हे 1 वाटीचे 2 वाटी भिजल्यामुळे झालेले आहेत हे. आता ही सगळी पेस्ट एका मोठ्या मी ताटात काढून घेत आहे. दुसऱ्यांदा आपण मिक्सर लावून ती पण आपण याला पिसून घेऊया, बारीक दळून घ्यायची. आता हे 2 मिश्रण आपले हिरव्या मुगाचे तयार झालेले आहेत. त्यात घालायचं अगदी थोडंसं सोडा, पाव चमचा, अर्धी वाटी रवा भाजलेला, रवा भाजून ठेवलेला आहे. आणि हे आपलं बेसनचं पीठ 1 वाटी. हा आपला मगाशी बारीक केलेला मसाला ह्यात सगळा घालायचा. धन, जिरं, कसुरी मेथी, तीळ, हे गेलं मीठ चवीपुरतं. चवीपुरतं मीठ घालायचं. ही अजवाईन हातावरच बारीक करून मी ह्यात घालता येते. व्यवस्थित पसरून घ्यायचं. हे गरम मसाला 1 चमचा, हळद अर्धा चमचा, हे एक लाल मिरचीचा खरडा आहे 1 चमचा. आता हे सगळं मिश्रण मी मिक्स करून घेतो आहे. आणि ह्यात एक तूप 1 चमचाभर आपण घालायचं. सगळं मिश्रण हे व्यवस्थित मिक्स करून ही गेली आपली कोथिंबीर एक 15 ते 20 मिनटासाठी ही रेस्ट ठेवून टाकायचं, बाजूला ठेवायचं झाकून. आपण आता चांगलं मूठभर ह्यात पांढरे तीळ टाकत आहे. मग अशा आपण भाजून घेतले आहेत त्यात मिक्सरला बारीक करताना आपण त्यात टाकले आहेत 2 चमचे. आता हे वरून अख्खे तीळ. आता हे मिश्रण आपण झाकून ठेवूया आणि उरलेली तयारी करून घेऊया. पार्ट 1 मध्ये आपण बाटी तयार होण्यापर्यंत दाखवत आहोत. आता ह्या इडलीच्या पात्राला मी व्यवस्थित ऑइल लावून घेत आहे हातानं चारी प्लेटला. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच कळवा. अतिशय उत्तम, स्वादिष्ट, पोटभरीची आणि पचायला हलकी अशी ही दाल बाटी तयार होते कमी तेलात. आता पोळपाटावर मी एक प्लॅस्टिकचा पेपर कागद घेतलेला आहे आणि त्यावर ते आपण आता हे आपण लाटून घेत आहे. जे मिश्रण आपण मुगाचं बारीक करून ठेवलं होतं ते. ह्याला प्लॅस्टिकचा कागदच लागेल बरं, नुसतंच हे लाटता येणार नाही. असं 2 बाजूला हे मुडपायचं आणि मध्ये हे गोल 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 आकार करायचा असा. जर पारी तुमची जाड असली तर हातानं मग नंतर हा गोल वाढवून घ्यायचा. पारी बारीकच असली तर काय वाढवायची गरज नाही. आता एवढ्या ह्या पारीत मी 3 पीस करत आहे. म्हणजे उकडून निघताना पण ते इझी होते. जरा दाबायचं ह्याला, बाटीचा आकार घ्यायचा आणि आपण ज्याचा ग्रीसिंग करून ठेवलेल्या प्लेट आहेत त्या प्लेटाच्यावरती हे 1-1 पीस ठेवायचा. मस्तपैकी ही शिजून निघते. आता ही दुसरी पारी लाटून मी गोल केलेला आहे. ह्याचे आपण 4 पीस करूया. हे एकदा उकडून निघलं की मग तळण्यासाठी तेल कमी लागते आणि चवीच पण होते. बघू शकता तुम्ही. आता आपण दुसरी पेस्ट ठेवूया.
तिसऱ्यांदा आपण हे बनवते. थोडंसं तेल घालते मी. असं पलटायचं आणि ह्याला आड्या बाजूने गोल गोल कर द्यायचं मस्तपैकी. जेवढं तुम्हाला पीठ मरवून घेता येईल लवचिक बनवलेलं तेवढं बनवा, म्हणजे हा रोल बनवताना त्रास होत नाही. अतिशय उत्तम चवीचे ह्या बाटीत झालेले आहेत. अगदी चहासोबत सुद्धा खाण्याच्या योग्य. परत आपण ह्याला आता प्रेस करणार आहोत. परत आपण प्लेटमध्ये त्या पोळ्यासाठी ठेवणार आहोत. आता ही जरा पारी माझी मोठी झाली शेवटची, तर हे आपण नंतर रोल जेव्हा करतो त्यावेळेला ती आपण थोडीशी ताणून घेऊया, मोठी बनवूया. असे मस्त मस्त रोल झालेले आहेत. बघा किती मोठं हा रोल मी केला. असं जरा जाड झालं का नाही थोडंसं लांबवून घ्यायचं हे, म्हणजे बाटी शिजताना जास्त वेळ लागत नाही. झाले आपले. त्याला प्रेस करायचं. परत हे पण आपण ठेवायचं प्लेटवर. बघू शकता तुम्ही पाणी आपलं चांगलं उकळलेलं आहे. 5 ते 7 मिनिट लागतात ह्याला उकडायला. आता त्याच्यावरती आपण झाकून ठेवून मस्त ह्याला शिजवून घेऊ. सोड्यामुळं जरा हे खुसखुशीत होतं आहे. हे बघा आपली बाटी तयार आहे. हे घातलेलं आपण हे आहे की नाही, हे कोरडंच भरायला लागले. ते ओलं असतं तर त्याच्यासोबत ओलापणा आला असता. आता ही तयार झालेली बाटी आपण आता काय करू. हा आपला पार्ट 1 झालेला आहे. पार्ट 2 मध्ये पुढील भाग बघू.